परभणीमधल्या पूर्णा येथील रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवली। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना 48 तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केलेली आहे। दरम्यान महिलेचा मृतदेह आढळून आला तेव्हा मृतदेहावर गंभीर जखमा असल्यानं तो खून असल्याचं आढळून आलं। त्यानंतर पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं धडक कारवाई केलेली आहे। रमाबाई चिकाटे असं मृत महिलेचं नाव आहे। दरम्यान या महिलेचा माणिक मुळे या इसमाशी दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला। सदर महिलेने दारू पिण्यासाठी 10 रुपये मागितले असता तिला पैसे न दिल्याने तिने चप्पलने मारहाण केली। याचा राग मनात धरून आरोपींनी दारू पाजण्याच्या बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेत तिला दारू पाजली। त्यानंतर महिलेचं तोंड आणि डोकं दगडानं ठेचून तिचा खून केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी माणिक मुळे, आवेज कुरेशी, शार्दुल कुरेशी या तिघांना ताब्यात घेतलेला आहे। पुढचा तपास पोलीस करत आहे।